शेतकरी मित्रांनो, आज आपण इथं हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आलो आहोत आणि हा सिलेक्शन हरभरा आहे। आणि हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आल्यावर आपण इथं पाण्याची सुरुवात केलेली आहे। आणि आपण पाणी कशासाठी देत आहोत तर आपल्या जमिनीमधली बुरशी ही जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्याला युरिया फेकून बुरशी मारण्यासाठी पाणी देणं आवश्यक आहे। परंतु त्यापूर्वी आपल्याला इथं डवरा मारणे आवश्यक आहे, जेणेकरून जमिनीच्या आतमध्ये रासायनिक खतामुळे एक वायू तयार होतो आणि तो वायू मुळ्यांच्या संपर्कात आल्यामुळे आपल्या हरभऱ्याला मर लागते। आणि ही मर कमी होण्यासाठी आपण काय करायचं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारे आता ही मर आहे, तर या मरीला मारण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला डवरा मारणे महत्त्वाचं आहे। तर आपण इथं डवरा मारून जमीन भुसभुशीत केली, त्याच्यानंतर आपण युरिया फेकलेला आहे। अशा प्रकारे आपण युरिया सुद्धा फेकू शकता, जेणेकरून आपल्याला आपल्या पिकाची जी मर आहे हे थांबवण्यासाठी, मुळ्याचा विकास जास्त होण्यासाठी। तर आपण इथं युरिया एकरी साधारणतः 25 किलो फेकलेला आहे। आणि युरिया फेकून आपण 2-2 पाईपावर साधारणतः इथं 4-4 तास पाणी देणं चालू आहे स्प्रिंकलरनं। तर अशा प्रकारे आपण पाण्याचं नियोजन चालू केलं आहे। आणि हे सर्व केल्यानंतर आपली मर ही आहे, ही मर आपोआप थांबून जाईल। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे युरिया फेकल्यामुळे मुळ्याची संख्या वाढते, त्यामुळे पण मर थांबते। डवरा मारल्यामुळे सुद्धा मर थांबते। आणि फवाऱ्यामध्ये आपण वेगवेगळे बुरशीनाशक दिले तरीही मर थांबते। परंतु या तिन्ही केल्यानंतर आपली मर ही परिपूर्ण थांबून जाते। तर आपल्याला एकाच कामाच्या व्यवस्थापनावर राहायचं नाही मरीसाठी, तर आपण तिन्ही कामं करायचे। डवरा पण द्यायचा सुरुवातीला, फवारा पण द्यायचा आणि युरिया फेकून पाणी पण द्यायचं। हे सर्व केलं की आपली मर आपोआप थांबून जाईल। त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे इथे नियोजन करायचं आहे। आणि हा हरभरा आहे, हा सिलेक्शन हरभरा आहे। तर कुठं कुठं आपल्याला युरियाचे अशा प्रकारे बारीक बारीक ढेकळंसुद्धा दिसतात, तर ते ढेकळं आपल्याला असले तर आपण ते फोडून घ्यायचे, जेणेकरून फोडल्यामुळं पाहिजे तर तेवढा आपल्याला युरिया आपल्याला मिळून जाते। किंवा हे ढेकळं आपल्याला जमिनीमध्ये गाडून जरी घेतले तरी आपल्याला युरिया आपल्या पिकाला मिळून जाते। आणि थोडा झाडाच्या जवळ टाकून द्यायचा, तेव्हा पाणी दिल्यानंतर ताबडतोब आपल्या पिकाला मिळून जाईल। तर अशा प्रकारे आपल्याला इथं नियोजन करायचं आहे।